नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत बेसन ढोकळा। इथं मी 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीने बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आता पाणी घ्यायचं आहे आपल्याला। 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला। 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता अर्धा स्पून मीठ घालायचं आहे। 1 स्पून साखर टाकायची आहे, अर्धा स्पून हळद टाकायची, 4 स्पून तेल टाकायचं आहे, अर्धा स्पून सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे। या सर्व वस्तू अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। याला 10 ते 5 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालेलं आहे। आता हे बेसन पीठ मध्ये टाकून घ्यायचं आहे। हे सारण टाकल्यानंतर या पिठाला 10 ते 5 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सारण आता मिक्स करून झालेलं आहे। इथं मी एक मोठी डिश घेतलेली आहे, त्या डिशला मी तेल लावून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे। आणि आता हे पीठ या डिशमध्ये टाकून घ्यायचं आहे। या पिठामध्ये मी अर्धा स्पून खाता सोडा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी टाकलेलं आहे ते सारणमधलं उरलेलं पाणी होतं ते टाकलेलं आहे। आता याला आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर हे सारण ताटमध्ये टाकून घ्यायचं आहे। ज्या डिशला तेल लावलेलं आहे त्या डिशमध्ये हे सारण टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सारण टाकून घ्यायचं आहे। गॅसवरती मी पाणी गरम ठेवलेलं आहे। आता ह्या डिशला आपण अशी चाळणी ठेवून त्याच्यामध्ये ही डिश ठेवायची आहे आणि ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ढोकळा वाफवण्यासाठी कमीत कमी 20 मिनिटं लागतात। ढोकळा तयार झालेला आहे, चेक करून घेऊ। ढोकळा तयार आहे। आता या ढोकळ्याला तडका देऊ। 2 पळ्या तेल घेतलेले आहे, त्याच्यामध्ये अर्धे स्पून राई टाकून घेतलेली आहे आणि 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतलेला आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आता त्याला तडका देऊ। अशा पद्धतीने ढोकळ्यावर तडका टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याचे काप करून घ्यायचे। मी अशा पद्धतीने काप केलेले। ढोकळा छान झालेला आहे, खूप मऊ लुसलुसीत झालेला आहे। अशा पद्धतीने मी काप सर्व करून घेतलेले आहेत। बघा, छान ढोकळा झालेला आहे, खूप मऊ आणि लुसलुसीत झालेला आहे। बघा किती छान झालेला आहे ढोकळा, खूप मस्त छान झालेला आहे ढोकळा। जाळीदार ढोकळा झालेला आहे, खूप छान। तुम्ही सुद्धा करून बघा, खूप छान ढोकळा झालेला आहे, मऊ लुसलुसीत झालेला आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा।
आता ह्या ढोकळ्याला आपण एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक प्लेटमध्ये मी हे सर्व काप केलेले ढोकळे काढून घेतलेले आहेत. परत या ढोकळ्यावरती आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तडका टाकून घ्यायचा आहे. मी दोघी साईडने या ढोकळ्याला तडका दिलेला आहे. अशा पद्धतीने वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ढोकळा तयार आहे खाण्यासाठी.